ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. हे सुया घे पोत घे मनी घे माय, हे कसग घे खरबूज मनी घे माय. आओ मावशी पण घ्यायची का? हे सुया घे पोत घे मनी घे माय. आओ मावशी पळी घ्यायची का? हे सुया घे पोत घे मनी घे माय. हे कसग घे खरबूज मनी घे माय. पनी घे पोत घे माय. हे सुया घे पोत घे मनी घे माय. हे कसग घे खरबूज मनी घे माय. हे सुया घे पोत घे मनी घे माय. हे कसग घे खरबूज मनी घे माय. हे सुया घे पोत घे मनी घे माय. हे कसग घे खरबूज मनी घे माय. पनी घे पोत घे माय. हे सुया घे पोत घे मनी घे माय. ए बाई, इकडं कुठं चालली? इकडं कार्यक्रम चालू आहे, चालीवर तोंड करून. हे काय झालं काय झालं काय झालं? तुझ्या घरी काय चोरी करायला आलं का डाक टाकायला आलं? तुझ्या घरी काय चोरी करत नाही का डाक टाकत नाही? थोडासा भाकरीचा तुकडा दे की जातंय. ए बाई, हे शेवगाव हे शेवगाव, इथं भाकर बिकर काय नाही भेटत. काय मिळतंय रे मग? इथं मिसळ भेटती, इथं जलेबी भेटती, इथं वडापाव भेटतो. बघ आई बघ, वडापाव देईन म्हणते. अरे वडापाव खाऊन आतपाव झालेलं लेकरू देशाचा वारसा सांभाळत. ए बाई, माझ्याकडे खरंच काय नाहीये द्यायला. खरंच नाही? आई शपथ, मी कधी खोटं बोलत नाही. मी जर खोटं बोललो तर माझे डोळे जातील मी आल्यावर. मेल्यावर डोळे जातील म्हणताय. अरे मेल्यावर तर सारांचं डोळं जातंय, पण हे दोन डोळं जर मरायच्या आधी दान केलं तर किमान दोन आंधळ्यांना दुनिया दाखवल्याचं पुण्य नाही का तुझ्या पदरी पडणार? अगं हो, पण अरे नेत्रदान जर केलं तर आंधळ्यांना दुनिया दिसल. एवढं मोठं 70-80 किलोचं बॉडी दिलाय परमात्मानं. एखाद्या दवाखान्याला दान केलं तर 2-3 डॉक्टर नाही का तयार होणार समाजाची सेवा करायला? हो. अरे या शरीरामध्ये वाहणारं रक्त जर दान केलं तर एखादा अपघातामध्ये मरणाऱ्या माणसाचा प्राण नाही का वाचणार? हो. अरे द्यायला भरपूर आहे, पण देण्याच्या भावना असाव्यात भाऊ. पण तुला द्यायचं तर दे, ठेवू नको. पण मी काय म्हणते ते ऐकून घेशील की नाही? फुकट आहे ना, मग चालेल. फुकटचं असलं तर घेईन म्हणताय ऐकून. ताई म्हणतात ना इकतचं असलं तर घे ना कुणी, इकतचं असलं तर घे ना कुणी, आणि फुकटचं असलं तर बापले कधुनी. बरं फुकटचा फुकट का होईना, तू जर माझं ऐकून घेतलं ना तर तुला बुरगुंडा होईल. ए बाई, असं काय बोलती तू? असं का वागतो रे तू? बुरगुंडा म्हणजे काय तुला वेगळं वाटलं काय? बुरगुंडा म्हणजे लेकरू ना, मला ऑलरेडी 2 आहे. ए बाबा, बुरगुंडा म्हणजे लेकरू बाळ नाही. मग अरे आमच्या भाषेमध्ये बुरगुंडा या शब्दाचा अर्थ हे ज्ञान. अच्छा, आपण ज्याला मराठी भाषेत नॉलेज असं म्हणतो. हा, तुला ज्ञान होईल की 4 युग आणि 10 उतार आमच्याच तरद्यामध्ये असतात. तुझं आहे तुझं पाशी, परंतु तू जागा चुकलाशी, आणि ती चुकलेली जागा दाखवण्यासाठी संतांनी ग्रंथांचं, भारुडांचं आणि वाङ्मयांची निर्मिती केली रे भाऊ. परंतु मला सांग भाऊ,
एखादाडी ग्रंथ जर जुनं झालं तर त्याचं दुसरं प्रती काढता येईल. होय एखादाडी भारूड जर फाटायला लागलं तर त्याचं झेरॉक्स काढून ठेवता येईल. होय परंतु मला सांग भाऊ, ज्या ग्रंथांचा संसार करून घेण्यासाठी परमात्मानं आम्हाला या नरदेहाची प्राप्ती करून दिली, तर या नरदेहाचं झेरॉक्स मशीन तयार झालंय का अजून? नाही. म्हणून मी म्हणते की तू जर माझं ऐकून घेतलं ना तर तुला बुरगुंडा होईल बया ग, तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल बया ग, तुला बुरगुंडा होईल. बुरगुंडा होईल बया ग, तुला बुरगुंडा होईल. बुरगुंडा होईल बया ग, तुला बुरगुंडा होईल. तुला बी होईल बया, मला बी 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 होईल. असा बुरगुंडा होईल बया ग, तुला बुरगुंडा होईल. 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 हा अनादी नवल झाले, स्वानंद कुरकुलास नवे घेऊन आले, प्रेमाचे कुंकू भाळी लाविले. ए बाई 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 बाई, काय 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 झालं? ए बाई, शेवग इथल्या बाया कुंकू बिंकू काय नाही लावत. काय लावतंय रे मग? इथल्या बाया टिकल्या लावतात. टिकल्या, टिकली तर टिकली, नाही तर दुसरी चिटकावली. असं म्हणजे इथं कोणी कुंकू नाही लावत, टिकली लावते तर. नाही, टिकली. असं म्हणजे जसा साडीचा रंग तसा टिकलीचा रंग. होय. अरे मॅचिंग म्हणतात त्याला, मॅचिंग म्हणतात की नाही? अरे भाऊ, या वरच्या रंगांचं मॅचिंग कधी बी करता येईल, पण संसारामध्ये जर खरा आनंद आणि खरं सुख भोगायचं असेल तर नेचर मॅचिंग असं तुला नाही का वाटत? होय. अरे नेचर मॅचिंग असलं तरच वरच्या रंगांना महत्व आहे. मी म्हणत नाही की माझं कुंकुला आणि तुझी टिकली लाव, परंतु टिकली लावण्याच्या रूपानं सौभाग्याचं दान किती ठिकाणं वाटत फिरतात मावल्या. किती? सकाळी उठलं, हं बाथरूम मध्ये गेलं, हं बाथरूमची भिंत सौभाग्यवती भव. बाहेर आलं, हं आरशा पुढं बसलं, हं आरसा सौभाग्यवती भव. मी म्हणत नाही की माझं कुंकुला आणि तुझी टिकली लाव, परंतु कुंकू लावण्याच्या मागे काहीतरी शास्त्रीय कारण. काय? अरे कुठं लावलं जाते कुंकू? इथं. अरे कपाळावरच लावलं जाते, परंतु ते कुंकू आडणे आणि ब्रह्मरुद्र यांच्यामध्येच लावलं जाते. त्यामुळं महिलेचं संतुलन हे कायम राहतं, कारण महिलेचं मेंदू हे अतिशय संवेदनाक्षम असते आणि महिला मेंदूच्या संवेदना कायम राखण्याचं काम ते कुंकू करते. म्हणून आपली आई म्हणते की बाळा कपाळावर कुंकू लाव, कारण की कुंकू हे हळदी आणि चिंचुक्यापासून तयार झालेलं असतं. एखादडी विंचू चावला ना तर चिंचुका उगाळून बघ, त्या विंचवाचं जहर उतरवण्याची ताकद त्या चिंचुक्यात आहे. बापरे. हा, जर त्या विंचवाचं जहर उतरवण्याची ताकद त्या चिंचुक्यात आहे, तर त्याच चिंचुक्यापासून तयार झालेलं हे कुंकू जर तुझ्या कपाळावर लावलं तर तुझ्या डोक्यावरचं टेन्शन नाही का कमी होणार? वा 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 वा. बघही बघ, बायांच्या कपाळावर कुंकू लावायचं सांगून पुरुषांनी कशा टाळ्या वाजवायचं? ए बाई, हात पुसत होतो. हात पुसत होता होय. हा. म्हणून मी म्हणते की तू जर माझं ऐकून घेतलं ना तर तुला बुरगुंडा होईल बया ग, तुला बुरगुंडा होईल. 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 तुला बी होईल बया, मला बी 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 होईल. असा बुरगुंडा होईल बया ग, तुला बुरगुंडा होईल. 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 परंतु आधीच्या काळात पुरुषांना शेंडी होती की नाही रे भाऊ? होय. आता आहे का शेंडी? नाही. आता नाही शेंडी. शेंडी म्हणजे काय?
शेंडी म्हणजे लांब केस. ए बाबा, शेंडी म्हणजे लांब केस नाही. मग अरे शेंडी म्हणजे माणसाच्या मेंदुरूपी टीव्ही मध्ये सद्विचाराचा प्रक्षेपण करणारा अँटिना. अँटिना? हा, आता ते अँटिनाच राहिला नाही तर कसं मिक्स घुसणार आहे रे बाबा. तरी विशेष म्हणजे पुरुषांच्या मेंदुरूपी अँटिनाद्वारे पुरुषांच्या डोक्यामध्ये एकच चॅनल चालतंय. कोणतं? ऑनली झी मराठी वाहिनी. म्हणजे पुरुषांना महिनाभर एकच काम असतं ना रे भाऊ, महिनाभर ड्युटी करणं आणि महिनाभराचा पगार एका तारखेला आणून बायकोच्या हातात देणं. हा. पण त्या आणलेल्या पगाराचं व्यवस्थापन आमच्या याला करावं लागतंय. मला सांग भाऊ, तुझ्या डोक्यामध्ये किती प्रकारचे चॅनल चालतील? मुलांचं संगोपन आहे, मुलींचं शिक्षण आहे, मुलींचं शिक्षण आहे, मुलांचं शिक्षण आहे, आई वडिलांची सेवा आहे. काय? अरे घरामध्ये असले तर, पण हे सगळे चॅनल तुझ्या सुद्धा डोक्यामध्ये व्यवस्थितता प्रक्षेपित होण्यासाठी हा जो तुझ्या डोक्यावरचा केसांचा आंबड आहे ना, ती हा डिश अँटिना आहे. डिश अँटिना? हा, आता त्या डिश अँटिनाच्या काड्या जर तू ब्युटी पार्लर मध्ये जाऊन कमी केल्या तर तुझ्या मेंदुरूपी टीव्हीच्या वर मुंग्या नाही का येणार? बुरगुंडा होईल बया ग तुला, बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल बया ग तुला, बुरगुंडा होईल. बुरगुंडा होईल बया ग तुला, बुरगुंडा होईल. बुरगुंडा होईल बया ग तुला, बुरगुंडा होईल. तुला बी होईल बया, मला बी 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 होईल. ऐसा बुरगुंडा होईल बया ग तुला, बुरगुंडा होईल. 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 हा, चार युगांची काथे पोतडी, दशावतार घेणे पर्वणी, सोहम शब्द बोले चोखणी, ऐसा माझा शगुन ऐका गे आवडी. ही पोतडी आहे ना भाऊ, पोतडी. याचा हा. राग नको मानून घेऊ. अच्छा, मी तरी म्हणते याचा वास नाही जात. ए बाबा, याचा वास नको येऊ देऊ. का बरं? कारण याचा वास माणसाला आला म्हणजे माणसाने याचा नाश करायला सुरुवात केलंय आणि माणूसच नष्ट होऊन गेलंय. अरे ही पोतडी आहे ना भाऊ, पोतडी हे पृथ्वीचं प्रतीक आहे. पृथ्वी आहे पृथ्वी, आणि मी जे काय आहात तुम्ही सर्व मानव जात आहात. आणि हे जे माझ्या कडेवर बसलंय ना, हे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरात उद्याच्या वेलीवर फुलणारं फूल आहे. प्रत्येकाचं भवितव्य आहे रे भाऊ. अरे पूर्वी या पृथ्वीवर मोठमोठे डोंगर होते, नद्या होत्या, नाले होते, पशुही होते आणि पक्षीही होते. परंतु माणसाने स्वतःच्या स्वार्थापायी या पृथ्वीला उजाड करून टाकलं. आणि आज त्या पृथ्वीचा उजाड केल्यामुळं पर्यावरणाचं प्रदूषण झालंय. आणि आज त्या पर्यावरणाचं प्रदूषण झाल्यामुळं आम्हाला ग्लोबल वॉर्मिंगला सामोरं जावं लागतंय. मला सांग भाऊ, तुझे रात्रंदिवस कष्ट करतो, पैसा कमावतो, ते ह्याच्यासाठीच ना की उद्याच्याला माझ्या लेकराला राहायला चांगलं घर मिळालं पाहिजे, चांगलं सुख मिळालं पाहिजे, शुद्ध हवा मिळाली पाहिजे. परंतु मला सांग भाऊ, जर उद्याच्याला याला राहायला चांगलं घर आहे पण शुद्ध हवा नाही आहे तर वारशामध्ये याला काय प्रदूषण नेणार आहे का? म्हणून मी सांगते की तुम्ही आपल्या आयुष्यात एक तरी झाड लावले पाहिजे व त्याचे संगोपनही केले पाहिजे. म्हणून सांगते मी की एका जनार्दनी आनंद झाला, समधी जय जयकार केला, हा शगुन कुरकुला पाहोनी आला, बोला विठ्ठल 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 विठ्ठल. आ पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.